खेळू नाव सांगायचंय गोलंदाजाचं. फलंदाजाचं नाव काय? गोलंदाजाचा भार सांभाळतोय तो राहुल फलंदाज आहेत. विशाल इथे मात्र पंचाची दोन्ही हात हवेमध्ये म्हणजेच अतिरिक्त धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती 1 वर. बॉलर नेम राहुल, विशाल आणि नॉनस्ट्राईकला आहेत ते गौरव. दरम्यान पुढचा चेंडू हो इथे मात्र उसळी घेतलेला चेंडू इथे पंचाकडे दात मागितली जात आहे परंतु पंचाने दात फेटाळलेले आहे. निर्धाव पद्धतीचा हा चेंडू. धावसंख्या स्थिर, धावसंख्या आहे ती 1. चेंडू टाकून झालाय 1. पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन राहुल सज्ज. राईट आर्म ओव्हर विकेट मारा करताना वेट फॉर एंड करणं. इथे मात्र पुढचा चेंडू राहुल यांचा विशाल यांना पॉईंटच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू त्याच्यावर नक्कीच 1 धाव मिळणार आहे. थोडंसं गचाड परंतु सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धावाने धावसंख्येमध्ये 1 ने बदलतोय. धावसंख्या पोहोचते ती 2 वर. चेंडू टाकून झालेले आहेत 2. आता स्ट्राईकला आहेत ते फलंदाज गौरव, अतिशय नावाजलेला फलंदाज. दांडी गावाचं नेतृत्व करताना आपल्याला हे पालघर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो हा फलंदाज. आता तो वेटफॉरचं मायक्रोडेकचं नेतृत्व करताना फलंदाजीला आलेला आहे. दरम्यान पुढचा चेंडू राहुल यांचा. इथे मात्र शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता तोलून दिलेला आहे तो मिड ऑन क्षेत्रामध्ये 4 धावा. 4 धावाने धावसंख्येमध्ये 4 ने बदलतो. डीजे वाजव, मधुर संगीत होऊन जाऊन दे. राहुल यांचा गौरव यांना अतिशय उत्कृष्ट असे नावाजलेले फलंदाज मायक्रोटेक संघाचे. म्हटल्याप्रमाणे त्यांनी ते दाखवून सुद्धा दिलेले आहे की मी किती कुशल फलंदाजी करू शकतो. दरम्यान पुढचा चेंडू आणि आता मात्र पंचांचा खराब चेंडूचा इशारा म्हणजे अतिरिक्त धावसंख्येमध्ये 1 ने बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 7 धावांवर. दरम्यान पुढचा चेंडू राहुल यांचा गौरव यांना. गौरव टू राहुल आणि खोलवर पद्धतीचा हा चेंडू कव्हरच्या दिशेने मारला. सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आणि सुंदर अशी फेकी. 1च धाव. 1 धावाने धावसंख्येमध्ये 1 ने बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 8. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळेल कारण की 1 षटक ही सर्कल पद्धतीचे असताना बांधून ठेवलेलं पाहायला मिळते ते फलंदाजाला राहुल यांच्याकडनं. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला आहेत ते विशाल. पाहूया विशाल अशी फलंदाजी करतोय की नाही. विशाल आपल्या नावासारखी फलंदाजी करतोय की नाही. आणि मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटीची कडा घेऊन इथे मात्र झेल सुटतोय तो क्षेत्ररक्षणाच्या हातून. डीजे वाजव. आणि आता मात्र पाहिजे तसा संपर्क बॅटीशी होऊ शकला नाही आणि 1 धाव नक्की मिळणार आहे. 1 धावाने धावसंख्येमध्ये 1 ने बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 10. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 10. डीजे वाजव. क्रिकेट म्हटलं की फलंदाजामध्ये चढ उतार हा नेहमी पाहायला मिळतो पण ज्या वेळेला त्याचा अनफॉर्म असतो, फॉर्म नसतो, त्यावेळेला त्याला असं तोडून बोललं जात नाही तर त्याला थोडंसं गाईडन करायची गरज असते.
कारण की हाच जो फलंदाज असतो तो आपल्या फलंदाजीच्या जोरावर कित्येक सामने आपल्या संघाला जिंकून दिलेले असतात आणि त्या फलंदाजाचा जेव्हा फॉर्म नसतो त्यावेळेला त्याला गाईड करायचं असतं, त्याला जास्तीत जास्त सामने खेळवायचे असतात आणि त्याला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं असतं आणि तेव्हा हे सर्व घडतं. तेव्हा एक तुम्हाला पुन्हा एकदा सुंदर असा फलंदाज पाहायला मिळतोय. असंच काहीतरी घडताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. विशाल अतिशय नावाजलेला फलंदाज आहे, परंतु काही कारणास्तव त्याचा फॉर्म हा खराब चाललेला आहे, परंतु तरीही त्याला मायक्रोटेक संघ पुन्हा पुन्हा ओपनिंगसाठी पाठवत आहेत. हे फार मोठं आहे आणि हे सर्व वाखण्यासारखं आहे. दरम्यान गोलंदाजीचा भाग घेऊन येतोय तो गोलंदाज कर्पूर. आता थोड्याच वेळात जेवण काउंटर बंद होणार आहे. कोणाला जेवायचं असेल त्यांनी त्वरित जाऊन जेवून घ्यायचं आहे. दरम्यान पहिला चेंडू कर्पूर यांचा सरस तोडलेला आहे. चेंडू त्याच्यावर एक धाव नक्कीच मिळणार आहे. 4 क्षेत्ररक्षण 4 धावांमध्ये रूपांतर, 4 धावांनी धावसंख्येमध्ये 4 ने बदल होतोय. डीजे वाजव. सरळ स्ट्रेट ड्राईव्ह आणि त्याच्यावर 4 धावा ठोकून काढलेल्या. 4 धावांनी धावसंख्येमध्ये 4 ने बदल झाला. 14. दरम्यान पुढचा चेंडू कर्पूर यांचा पुन्हा एकदा सज्ज आहेत ते गौरव टू कर्पूर. मैदानाच्या आतमध्ये गणित जुळताना पाहायला मिळते. कर्पूर आणि गौरव. जसं कर्पूर मुलगा संघाचं नेतृत्व करतो तसं गौरव दांडी संघाचं नेतृत्व करतो. आपल्याला हे जे फलंदाज गोलंदाज पाहायला मिळतात हे नक्कीच पालघर जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट असे सामने खेळताना जेव्हा पालघर जिल्ह्यामध्ये मॅचेस असतात तिकडे पाहायला मिळतात. दरम्यान पुढचा चेंडू कर्पूर यांचा गौरव यांना आणि म्हटल्याप्रमाणे टास्क सुंदर होत आहे. गलीच्या दिशेने तोडलेला आहे. एक धाव नक्कीच मिळणार आहे. दुसऱ्या धावासाठी धावतायत आणि थोडंसं सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल जयेश यांचं आणि खराब पैकी 3 धावा मिळत आहे. 3 धावांनी धावसंख्येमध्ये 3 ने बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 17 आतापर्यंत 2 चेंडू टाकून गेलेले आहेत आणि 7 धावा ह्या 2 चेंडूमध्ये जमावलेल्या आहेत. त्या गौरव याने सुंदर अशी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय आणि मी म्हटल्याप्रमाणे विशाल अशी फलंदाजी करतोय की नाही हा एक क्वेश्चन मार्क्स आहे. आणि आपल्याला जर आपल्या संघाला अतिशय मोठ्या संख्येजवळ न्यायचं असेल तर विशाल आपल्याला आपल्या नावाप्रमाणे विशाल अशी खेळी खेळावी लागेल. दरम्यान पुढचा चेंडू कर्पूर यांचा विशाल टू कर्पूर. बघूया संघाच्या वतीने दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन कर्पूर संघाचा तिसरा चेंडू घेऊन सज्ज विशाल यांना आणि म्हटल्याप्रमाणे लॉंग ऑनच्या दिशेने तोडावलेला चेंडू. एक धाव सुंदर असं क्षेत्ररक्षण एकाच धावाने समाधान मानावं लागेल. विशाल आणि मायक्रोटेक संघाला एका धावाने धावसंख्येमध्ये 1 ने बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 18. सुंदर अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये विशाल आणि गौरव या दोघांमध्ये चालू आहे. तितकी सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल. नक्कीच जर क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली तर गोलंदाजी सुंदरच होत असते. दरम्यान पुढचा चेंडू कर्पूर यांचा आणि आता मात्र उजव्या एसटीच्या भारत चेंडू बाहेर. पंचांचे दोन्ही हात सरळ हवेमध्ये. खराब चेंडूचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये 1 ने बदल. धावसंख्या पोहोचते ती 19. आतापर्यंत चेंडू टाकून गेले ते 3. दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू कर्पूर यांचा पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आहे ते गौरव. नॉन स्ट्राईक एंडला आहे ते विशाल. खरोखर सुंदर अशी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो गौरव. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारलेला फटका. नक्कीच एक धाव मिळणार आहे. दुसऱ्या धावासाठी धावतायत आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावसंख्येमध्ये 2 ने बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 21 वर. कुठेतरी वेटफार संघ एनर्जी लॉस झालेली असं पाहायला मिळते मैदानामध्ये. त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्याला चेअरअप करायचं आहे. दरम्यान पुढचा चेंडू कर्पूर यांचा गौरव यांना. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. सुंदर शॉट मारलेला चेंडू जातोय तो सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार आणि षटकार. डीजे वाजव. कोणाला एसीटी आणि
ह्या पुढील जो सामना आहे तो S18 वर्सेस S18 दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस का बॉस पवेलियन बॉक्समध्ये यायचा आहे. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंचावर तोलावलेला फटका सरळ जातोय तो क्षेत्ररक्षणाच्या हातात आणि एक धाव मात्र रोखू शकत नाही. एका धावाने धावसंख्येमध्ये 1 ने बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 28. खरोखर गौरव सुंदर फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. डीजे एकदा मधुर संगीत. आहे का Spot game. Team of person who wears colorful socks, who can make most funny face, and the person having maximum chiller in pocket. ज्याच्या पॉकेटमध्ये जास्त थांबा तुम्ही एक मिनिट. इथे स्पोर्ट्स गेम आलेले आहेत 3. पहिला गेम आहे. पहिला क्वेश्चन आहे पहिला क्वेश्चन्स आहेत. ज्याच्या पॉकेटमध्ये जास्त चिल्लर आहे. ज्या ज्या पॉकेटमध्ये जास्त चिल्लर्स आहेत त्यांच्यासाठी इकडे पारितोषिक आहे. अच्छा ज्याच्या सॉक्सला होल आहे. ज्याच्या फाडतील मॅडम होल पाडणार लगेच. इथे नाही आहेत तुषार सर. इथे नाही आहेत. इथे नाही आहेत. हो इथे दरम्यान गौरव बाद होत आहेत. वैयक्तिक 25 धावावर बाद होत आहेत ते गौरव. मॅडम सांगा गेम.
आणि ज्याच्या पॉकेटमध्ये जास्त चिल्लर आहेत अशांसाठी सुद्धा गिफ्ट आलेले आहेत. ज्याचे कमी वयामध्ये जास्त केस गेलेले आहेत. तुम्ही मोजत राहा थोड्या वेळ, आपण फनी करूया. कोण आहे का? ज्याच्या सॉक्सला होल असेल हा खेळ ह्युमनसाठी सुद्धा आहे. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 37. लॉस ऑफ 2 विकेट. चिल्लर कोणाकडे आहे का? ऑनलाईनचा जमाना आहे. 5 मिनिटाचा टाइम द्या, नाही तर बाहेरून चिल्लर घेऊन येतील ते. बॉलर 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 37. आणि नवीन गोलंदाज आता येत आहेत संघाच्या वतीने चौथा आणि शेवटचं षटक घेऊन. सॉरी चौथं षटक, 5 षटकाचा सामना आहे हा. दर्शन मॅडम काहीतरी टायमिंग आहे की नाही गेमला? काही टायमिंग वगैरे आहे का नाही? दरम्यान पुढचा चेंडू चौथ्या षटकातील दाखवा. पण चालू पाहिजे ना, एक्सपायरी झालेलं नाही. 10-30 11-30 हा गेलाय. मॅडम सांगा, तुम्ही डिसिजन द्या. द्या ठीक आहे. 3-3-6 सर माझ्याकडे पण चिल्लर जमा करायची ना? जमा करायची. पॉकेट मधले पाहिजे. पॉकेट मधलीच काढले तिथे. हे नाही पॉकेट, वॉलेट. 1 2 3 4 5 6 झाले, टाय झालंय. माझं व्हॅलिडिटी बघायला लागेल मग तुला. हा मग व्हॅलिडिटी बघा. नाही 6 आले.
धावसंख्या किती झाल्या? धावसंख्या 44. एक चेंडू बाकी आहे. ओव्हर झाली चौथी. झाली हो. तुम्ही बॉल मोजले ना षटक संपलेलं आहे. हो डॉट झालं. हे 100 आहेत आणि हे बघा चिल्लर. मध्ये चहाची सोय झालेली आहे. हे माझ्या आता म्हणजे असलेले कॉईन 97 रुपीज आहेत. हा. फाटलेले सॉक्स लावून असणार मॅडम. हो मॅडम हे घ्या. हो मॅडम पहिला का हे, हे. मला वाटलं आता बोलतोय का तुम्ही? स्नेहा मॅडम त्यांना एक बक्षीस द्या. अरे वा फॉर ब्रोकन चिल्लर. नाही चिल्लर नाही. ब्रोकन सॉक्स. ब्रोकन सॉक्स. आता यांचं कसं करणार? चिल्लरचं काय करणार? मैदान क्रमांक 1 वर यायचंय. दरम्यान संघाच्या वतीनं शेवटचं षटक घेऊन गोलंदाज आहे तो. गोलंदाजचं नाव मनोज. आणि आता मात्र ब्लॉक पद्धतीचा चेंडू सुंदर असा खेळलेला आहे. एक धाव नक्कीच मिळतोय. दुसऱ्या धावासाठी धावताना 2 धावा सहजरित्या पूर्ण. 2 धावांनी धावसंख्येमध्ये 2 ने बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 49. आता मात्र शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राईकला आहेत ते रोहित. पाहूया रोहित कशा पद्धतीची फलंदाजी करतोय. आणि आता मात्र बॅटीची कडा घेऊन सरळ रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जेलबाद होतोय ते रोहित. डीजे वाजव. दर्शन सर हात दाखवायचा आहे. तिथनं हात दाखवायचा आहे दर्शन सर. राहुल पण यावेळी आपल्या YouTube लाईव्ह वॉज नॉट फ्लॉलेस. आय थिंक लास्ट इयर पेलवानचा बॉलर स्टिक टू दॅट गाय नेक्स्ट इयर. मनोज भोये त्यातला नाही मोनोपोली आहे ना. हा मांडव हे सगळं त्याचं मोनोपोली आहे. म्हणजे इथे त्यांचं चालेल. त्यांनी सांगितलं एमआय नाही नेक्स्ट टाइम पुश बॅक कर. कारण ग्राउंड 2 वरती देयर वॉज नो कॉमेंट्री कमिंग
मेनी टाइम्स व्हिडिओ वॉज लॅगिंग इकडे पण, आणि लाचर फ्लॉलेस होतं, लाचर काहीच इश्यू नव्हतं. दरम्यान शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू मनोज यांचा. स्ट्राईकला आहे ते नवीन फलंदाज अन्वित फ्रॉम सातपाटी. ही जी पंचक्रोशीतील गावं आहेत ना, इथूनचे खेळाडू नक्कीच उत्कृष्ट असे फलंदाज, उत्कृष्ट असे गोलंदाज असतात. कारण की ह्यांचा खेळ हा मातीतला खेळ असतो. म्हणजे नेहमीच मैदानावर हे आपल्याला पाहायला मिळतील. संध्याकाळचा टाइम झाला की ते नक्कीच मैदानाच्या वर प्रॅक्टिससाठी असतात. त्यामुळे ह्यांना क्रिकेट कसं खेळायचं हे नक्कीच माहिती आहे. आणि बघूया तशी साजेशी कामगिरी करतोय की नाही ते पाहूया. आणि आता मात्र सुरेख चेंडू. इथे मात्र धावचीत होतोय तो फलंदाज. डीजे मधुर संगीत होऊन जाऊन दे. निखिल यायचंय. पाच षटक समाप्तीनंतर धावसंख्या आहे ते 49 आणि विजयासाठी 50 धावांचं आव्हान आहे. सरासरी 10ची आहे. प्रति षटकाच्या पाठीमागे 10ची सरासरी असेल. ही वेटफार संघाला ह्याची नोंद घ्यायची आहे. कोण नाही चोरत हो मॅडम, इतक्या काय धावतायत. युट्यूब लाईव्ह आहे माहिती आहे ना. दर्शन सर आपले इथे पवेलियन बॉक्स मध्ये सहर्ष स्वागत. आपण याची धुरा सांभाळायची आहे. तुमच्या या इकडे या दर्शन सर. हो तुमची आमची. हा मग या ना तुम्ही, मला जाऊ द्या थोडस. दोन्ही टीम चांगल्या आहेत त्यावेळेला. काय पुढे ए सेंटरला गाईड 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 इन टीम आहे प्लेअर. आपल्याला असावंच लागेल सर मध्ये. यस सर ऑफकोर्स. पहिले खेळी संपली ना सर. हा कॅमेरामॅनला मी विनंती करतो की त्यांनी कृपया समालोचन कक्षामध्ये आणि गुणलेखकांचे पण चेहरे दाखवायचे. कोण समालोचन आणि गुणलेखन करतं हे समजू द्या, असं आमचे संदीप साहेब म्हणतायत. तर इथे आपण पाहू शकता की सुंदर असं मैदानावर आजच्या या दिवसातील अगदी अंतिम टप्प्यामध्ये आलेला ही मालिका आहे. आणि इथे आपला सेमीफायनलचा पहिला सामना रंगतोय. वेटफार विरुद्ध मॅक्रोडेक यांच्या दरम्यान. नाणेफेकीचा गोल जिंकला होता वेटफार संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला होता. आपल्या निर्णयाला साधेशी खेळी त्यांनी केली आहे. आणि आता मात्र आव्हान असणार आहे ते 4 षटकांमध्ये 5 षटकांमध्ये आव्हान असणार आहे 50 धावांचं. 49 धावा जमवल्या गेल्या आणि 50 धावांचं आव्हान शिल्लक आहे. बघूया एकंदर 10च्या सरासरीने धावसंख्या गाठावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल. एकंदर पाहायला गेलं तर डीजे हिमांशू आपल्याला या संगीतमय वातावरणासाठी लाभलेले. धन्यवाद डीजे हिमांशू. या वातावरणाला संगीतमय ठेवण्यासाठी, वेळोवेळी आम्हाला एनर्जेटिक ठेवण्यासाठी, उत्साह आमच्यामध्ये भरण्यासाठी तुम्ही प्रत्येक चौकार षटकारा विकेट नंतर ज्या पद्धतीने संगीत वाजवतायत त्याने आम्ही आनंदित होत आहेत. आणि इथे सुस्तावलेले पंच आपल्याला मैदानावर दिसत आहेत. सुस्तावलेले पंच आराम फरमावताना आपल्याला मैदानावर 96 किलो वजनाचा हा 6 फूट उंचीचा हा पंच आजच्या या मैदानामध्ये आपल्याला लाभलेला आहे. आकाश शिंगाडा खाल्ला त्याने. चला वेटफार संघ सलामीचे फलंदाज मैदानामध्ये येऊ द्या. नाही तो बोलत.
हा गोलंदाज आहे, याच्यावर 3.5 करोडची बोली लागली होती. असा हा गोलंदाज अवधूत. अवधूत जर हात वरती करतो का अवधूत? येस. उमरोडी संघाकडनं हा गोलंदाजी करत असतो आणि आपला खामकर सरांनी 3.5 करोड रुपयामध्ये याला विकत घेतलेला आहे. बघूया आपल्या या 3.5 करोड हजाराच्या 3.5 करोड रुपयाच्या बोलीला साजेशी खेळी करतोय का. एक महत्वपूर्ण सामना आहे आणि या महत्वपूर्ण सामन्यामध्ये सेमीफायनलचा सामना, जर हा सामना मायक्रोटेक संघ जिंकतोय तर खामकर सरांकडनं बक्षीस आहे का. खामकर साहेब आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत. अच्छा 5 किलो मटन, 5 किलो मटन मायक्रोटेक संघ जर सामना जिंकलात. खामकर सर पक्का ना. 5 किलो मटन. आणि वेटफॉर संघाकरिता पारितोषिक आपल्याला दीपक सर सांगतील. दीपक साहेब आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का. काय 3 गावठी कोंबडे. ओके 3 गावठी कोंबडे, 5 गावठी कोंबडे. सुनील तरे आणि जय ठाकूर येथे मात्र हा दरम्यान डावकरताचा गोलंदाज. पहिला चेंडू जोरदार चेंडू डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण, कोणती चूक नाही. एक धाव इथे मात्र मिळतंय आणि येथे मात्र सुनील तरे आणि जयेश ठाकूरची ही जोडी मैदानामध्ये उपलब्ध. हा आल्लेवाडी गावचे उपसरपंच सतीश ठाकूर यांनी आपल्या कनिष्ठ बंधू करता पारितोषिक लावलेलं आहे, जे फलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. प्रत्येक षटकारामागे 1 गावठी कोंबडा. अरे बाप, प्रयत्न तसा केला होता. स्टान्स पण घेतला होता निखिल सर. स्टान्स घेतलं होतं की आता षटकार मारेल मी, 1 कोंबडा तरी खाईल. पण येथे मात्र हा मानस काही पुरा करता येत नाही, कारण वाईट चेंडू एक अवांतर धाव येते. हा सर आम्ही घेऊन आलो सर. बागडे भेटले, 1 नंबर होतो. थँक्यू सरांनी चिकन आणलं, बाकीच्याने माझ्याकडे काय नव्हतं. सरांनी ऍटलीस्ट बागडा तरी दिला. सो येथे मात्र वाईट चेंडूने सांगता होतं या चेंडूची अवांतर धाव 2 धावसाठी धावफलकावर. वा, या शॉटला बघितल्यानंतर गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण झाली आहे. बघा सचिन रमेश तेंडुलकर यांची सुद्धा उंची यांच्याप्रमाणेच लहान होती आणि त्यांच्या मागे सुद्धा टी होता, यांच्या मागे सुद्धा टी आहे. ठाकूर आणि तेंडुलकर ज्या पद्धतीने क्लास आपल्याला पाहायला मिळतो ठाकूर साहेबांकडनं. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा काढण्यासाठी तयार. पुढचा आखूड चेंडू, प्रहार मात्र जबरदस्त. येथे मात्र काहीशी दुखापत झाल्यासारखी वाटते गोलंदाजाला. येथे मात्र लाईन अँड लेंथ मध्ये मस्ती करते सर. इट्स अ पार्ट ऑफ जोक. देन पुन्हा एकदा मैदानाकडे आपण वळतोय. लेफ्ट आर्म राऊंड मार करताना हवेमध्ये टोलवलेला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक उपलब्ध नाहीये आणि नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडल्यानंतर 1 धाव पूर्ण झाल्यानंतर दुसरी धावेचा प्रयत्न सुद्धा पूर्ण होतोय. आणि या पद्धतीने ज्या पद्धतीने एक खेळी रणनीती आखलेली आहे जयेश ठाकूर सरांनी, स्वतः कर्णधार मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला जे कर्णधार आहेत ते म्हणजे आमचे खामकर साहेब अगदी 38 सर्कलमध्ये जमिनीमध्ये खेळी ठोकून ते उभे आहेत. पुढे मागे हलत नाहीये. स्टीव वॉक, द वॉल, राहुल द्रविड, काय काय उपमा त्यांना देता येईल. आपल्या या संघाला अगदी सेमीफायनलच्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय. तर यंगेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट खामकर साहेब, जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू आता मात्र टोलावला गेलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. डीप कव्हर क्षेत्रामध्ये एक खेळाडू उपलब्ध. अगदी कार्पेटला गुदगुल्या करत चेंडू पुढे सरसावला होता. मिसफील्ड होतोय, गचाळ असं फेकी घेतली जाते, परंतु इंज्युअर्ड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट डाव्या हाताने गोलंदाजी करणारा हा जवळजवळ 7-8 पावलाचा रनअप घेतलेला खेळाडू. फर्स्ट हिटर डॉक्टर भूषण वसावे यांनी तयार राहायचं आहे. फर्स्ट हिटर भूषण वसावे शेवटचा चेंडू असेल षटकातील सामना करेल. जयेश ठाकूर स्वतः कर्णधार स्ट्राईक एवढ्यावर मारा करण्यासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आपल्या बॉलिंग मार्ककडनं. पंचांच्या डावीकडनं पंचांना पार करत येथे मात्र चेंडू मध्ये गती जबरदस्त. पंचाकडे दाद, चेंडू आढळतोय. ह्या शरीर यष्टीवर षटक मात्र संपतंय. 1 षटकाच्या उत्तरार्धात. पुन्हा एकदा मी आमंत्रित करतोय आमच्या डीजे सहकार्याला.
मायक्रोडेक. आणि स्कोर एका षटकाच्या उत्तरार्धात 6 धावा. 6-0 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 0 विकेट्स. येथे मात्र 5 षटकांचा सामना आहे आणि ओके 50 धावांचं आव्हान आपल्या समोर असणार आहे वेटफार संघ. आणि 10 धावाच्या सरासरीने धावसंख्या जमवायच्या होत्या, त्यामध्ये तुम्ही कमी पडताय. 4 धावा कमी झाल्या या षटकामध्ये. निश्चितच त्याची भरपाई तुम्हाला नेक्स्ट षटकामध्ये करावं लागेल. समोर फलंदाज जयेश ठाकूर, ज्यांना पडवल सरांनी रिलीज केलं होतं. आपल्या ब्रिजाच्या नादामध्ये, गाडी गेल्याच्या नादामध्ये थोडेसे पैसे कमी पडले आणि त्या कारणामुळे ह्या प्लेअरला त्यांनी रिलीज करून टाकला. 7 करोडची बोली या प्लेअरवर लागली होती आणि 7.5 करोडला दीपक चौधरी साहेबांनी या प्लेअरला घेतला. असा नॉनस्ट्राईक एंडवर उभा असलेला खेळाडू. दरम्यान पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय. नवीन फलंदाज आहे, ओपनिंगला आलेला फलंदाज. एक आक्रमक पवित्र घेतलेला आपण पाहू शकता की 38 सर्कलच्या बाहेर जवळजवळ 5 खेळाडू मैदानाच्या बाहेर उभे आहेत. 38 सर्कलच्या बाहेर पॉवर प्लेचे रिस्ट्रिक्शन संपलेले आहेत आणि गोलंदाज पुन्हा एकदा तयार आपला बॉलिंग बार करणं. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. पहिला चेंडू, येथे मात्र जोरदार प्रहार आणि चेंडू सीमारेषेजवळ. येस, इट्स अ 6 डीजे. दिवे मातब्बर असे हे खेळाडू आपल्या या सेमीफायनलच्या फेरीमध्ये उत्कृष्ट खेळ करताना पाहायला मिळतात. आपल्या विविध किनारपट्ट्याच्या गावांमधून खेळतात हे फलंदाज. मुरब्या संघाकडनं खेळताना सुनील तरे, तर उच्छेडी संघाकडनं खेळताना असणारा हा गोलंदाज जो आता मात्र गोलंदाजी करतो. पहिल्या चेंडूवर मात्र षटकार त्याला ठोकला गेला. पहिल्या चेंडूवर षटकार मारला गेला. तर झुंज मात्र पाहायला मिळतंय मुरबा विरुद्ध उच्छेडी असे एका मैदानावर. आणि मायक्रोटेक आणि वेटफार संघ यांचं प्रतिनिधित्व करताना हे दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. आल्लेवाडी गावचे ढाणे वाघ नॉनस्ट्राईक एंडवर उभे आहेत असं म्हणतात आमचे निखिल म्हात्रे साहेब. म्हात्रे साहेबांचे एकदम परम मित्र म्हणावं लागेल जयेश ठाकूर साहेबांना. वारंवार आम्हाला सांगतायत, अच्छा तुम्ही दिल से F11 आहेत. ओके, समजले आम्ही. आतून F11 साठी पूर्ण समर्थन त्यांचं आहे, भले ते वेटफारची जर्सी घालून खेळतायत. दरम्यान फील्डमध्ये थोडासा चेंजेस आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकार मारल्यानंतर दडपणाखाली आलेला हा गोलंदाज खामकर सर येथे मात्र क्षेत्ररक्षणाची धुरा सांभाळताना. पुन्हा एकदा स्टान्स घेऊन गोलंदाज तयार, फलंदाजही तयार. आखो में अंगारे लेके पंचांना पार करत राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर फटका. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार, पॅरलल षटकार. त्यांची बरसात मात्र होताना पाहायला मिळते. सचिन बराडे साहेबांकडून या षटकारासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक तयार झालेला आहे. धन्यवाद सर. बराडे साहेब दिल से वेटफार, अंदर से F11 युती झाले तिकडे दीपक चौधरी सर आणि बराडे सरांची. किती? 2000 एका षटकामागे. षटकारामागे 2000. अरे बापरे, खर्च करा, खर्च करा, खर्च करा, तुम्ही खर्च करा. धन्यवाद. 1 मिनिट डीजे. मैदानाच्या बाहेर यायचं नाही तर पेनल्टी लावण्यात येईल. आपण उत्साह साजरा करा सर, काही वांधा नाही, पण मैदानाच्या आत नका येऊ. हा यशवंत सर बोलिए ना. हा अरे जबरदस्त सर, अनाऊन्स करतो मी. आणि पुन्हा एकदा एक मोठी अनाउन्समेंट इथे पाहायला मिळते. F11 संघाचे आमचे इंजिनियर साहेब, दानशूर व्यक्ती यशवंत सर यांनी प्रत्येक षटकारामागे 1000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. वा, आता मात्र या चेंडूवर सुपर टायमिंग बॅकफुटवरून पंच केलाय. चेंडू सीमारेषेजवळ. येस, इट्स
नाही चेंडू मात्र अडवला जातोय. 2 धावा, 2 षटकार मारल्यानंतर इथे मात्र एक कॅल्क्युलेटिव्ह स्ट्रोक ज्याला आपण म्हणतो की बाबा दोन चेंडूमध्ये दोन चेंडूमध्ये सलग 2 षटकार आलेले आहेत. रिक्स घेण्याची गरज नाही. 2 चेंडूत 12 धावा झाल्यात. आता 2 चेंडूमध्ये 14 धावा, 3 चेंडूत. बघा बक्षिसाची अनाउन्समेंट पुन्हा एकदा होतोय. 2 षटकार झाले होते त्यासाठी 2000 रुपये बाराडे सर आपल्याकडे देणार आहेत. स्कोर धावसंख्या झालेली आहे धावफलकावर 26 विदाउट लॉस, 26 विदाउट लॉस. चला पुन्हा एकदा येथे आखून चेंडू म्हणावा लागेल. खाली येतं. बॉलर हा जयेश ठाकूर सर. ओके मी नाही सर, फायनल आहे ना सर. इट्स अ 4. बाहेर व्हायचं आहे हा. 18 चेंडू आणि आवश्यकता असणार आहे 20 धावांची. 18 चेंडू 20 धावा. अनाउन्समेंट पुन्हा एकदा मी करतोय. आतापर्यंत 2 षटकार मारले गेलेले आहेत. बराडे साहेबांकडून 2000 रुपये मिळाले आहेत. ओके, 3 षटकार मारले गेलेले आहेत. ते 3000 रुपये बराडे साहेब आपल्याला देत आहेत. प्लस यशवंत सरांची अनाउन्समेंट बाकी आहे. यशवंत सरांनी सांगितलेले आहे की जर जयेश ठाकूर सरांनी पण 6 मारला तर त्यांना पण मी 1000 रुपये देणार आहे. सो ऍप्लिकेबल फॉर द बोथ द प्लेयर्स. तुम्ही षटकार मारा आणि खिसे खाली करा. जाम पैसा यांच्याकडे. ओके, बराडे साहेबांकडनं पण 1000 रुपये प्रत्येक षटकारामागे. दानशूर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात इंजिनिअरिंग संघाकडनं. स्कोर 3 षटक संपलेत, धावसंख्या झाले, माफ करा 2 षटक संपलेत, धावसंख्या झाले 30. 15च्या सरासरीने आतापर्यंत धावफलक धावता ठेवलेला आहे. उंची लहान पण कीर्ती महान असलेला खेळाडू स्ट्रायकर एंडवर खेळी करताना पाहायला मिळतोय. यादव सर वाइड. बराडे सब बैटिंग पे है, उनका बैटिंग हो गया बोले ना. अरे उन्होंने अनाउंसमेंट लगाया है 1000 रुपये मिलेगा एक 6 पे. ओके आपकी तरफ से ना. ओके. आता येत आहेत फलंदाजी करण्यासाठी. काम सोपं करून गेले जयेश ठाकूर आणि आता मात्र धावसंख्या स्थिरावलेली 31 धावा 1 गडी बाद. सुंदर कमबॅक. आता मात्र मायक्रोटेकचा संघ करेल यात काही वाद नाही, कारण की मागील 5 वर्षाचा इतिहास सांगतोय की मायक्रोटेक हे खरे धुरंधर आहेत. येथे मात्र फटका मारला गेला पहिल्या चेंडूवर. चेंडू सीमारेषे पार, षटकार. पाचवा गेअर टाकलेला आहे. धावसंख्या मात्र झपाट्याने वाढताना पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग मारवाना तयार.
पुढचा चेंडू येथे मात्र पुन्हा फटका आहे. क्षेत्ररक्षक उपलब्ध आहे. डावी घेण्याचा प्रयत्न येथे मात्र चुकतोय. वर गेला. चौकार. गेली बरं झालं. 41 झाल्या 9 फक्त पाहिजेत. 9 पुढचा चेंडू पंचांकडे मात्र दाद मागितले. येस, इट्स आउट. आउट करार येथे मात्र पाहायला मिळतोय. पन्नास धावा, 50 धावांची अंपरने आउट दिलं पण कट लागलेलं बॅटला. 50 धावा धावफलकावर हव्या होत्या. पंच डिसिजन द्यायचं आहे आम्हाला. आम्ही वी आर वेटिंग फॉर यू. पंचांनी दिलेला निर्णय हा अंतिम मानणार आहोत. तर लेग अंपायर आपले पायातले खेळ जरा काढायचे आणि थोडं कम्युनिकेट करा. काय ते सांगा आम्हाला जरा. आहे काय आहे बाबा. युट्यूबवर आपण पाहू शकता. झालंय का करेक्शन. वर किती 30 फूट चालू आहे वर. वर आहे ना. नाही वाटत आहे ना. गाठ लागलीच नाही ना. नाही ना. धन्यवाद डीजे. आम्ही युट्यूबच्या माध्यमातून हे बघतायत रिप्लेमध्ये. असं काही जाणवत नाहीये पण ठीक आहे. थोडासा बेनिफिट ऑफ डाऊट आपण बॉलरला देतोय आणि पंचांनी जो निर्णय सांगितला आहे 41 पंचांनी जो निर्णय सांगितला त्याला आपण मान्य करतो आणि पुढे जातोय. धावसंख्या 41 झालेली आहे आणि जिंकण्याकरता 9 धावांची आवश्यकता 14 चेंडूंमध्ये. बघा क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टन्सी. काही होऊ शकतं. येथे मात्र फटका आहे. चेंडू हवेमध्ये आहे. नो मॅन्स लँडमध्ये हा चेंडू पडतोय. या चेंडूवर 1 धाव सहजरित्या पूर्ण होते. नवीन फलंदाज राहुल अंदडे स्वतः कर्णधार मैदानामध्ये उतरलेले आहेत. 6.8 इंच अशी हाईट असलेला खेळाडू. जवळजवळ 80 किलो वजनाचा. 96 किलो आहे. अच्छा. स्कोर 42. 8 धावा. षटकातील शेवटचा चेंडू. येथे मात्र हळूवाररित्या टोलवण्याचा प्रयत्न केला गेला होता. नो कनेक्शन. ओव्हर झाली का भाऊ. षटक धन्यवाद सर. अच्छा. वय जरी वाढलं असेल तरी आवड मरत नसेल. येथे मात्र सुंदर फटका. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 1 धाव सहजरित्या पूर्ण होतोय. आणि आता मात्र कोर कमिटी फाउंडेशन मेंबर आपल्याला येताना पाहायला मिळतात. श्रीयुत तुषार घरत साहेब, श्रीमान सतीश ठाकूर साहेब आणि आमचे सन्माननीय धनंजय पागदरे साहेब. तिन्ही जणांचा मी आभार व्यक्त करतोय. आणि सर जोरदार टाळ्या यांच्याकरता. वय जरी वाढलं तरी आतमधली जी क्रिकेटची बद्दलची जी ओढ आहे, प्रेम आहे, ती कमी होत नाही. असं येथे मात्र येस येथे मात्र चेंडू. हा धनंजय सर. सावकाश घाई करू नका. पंच निर्णय सांगायचे. 2 धावा ना. 2 धावा. येस. थोडासा सामना जो आहे ना अजून एक अटेटेटिव्ह झालेला आहे.
थोडं 2 मिनिटं द्या. मग धनंजय सर आहेत, तुषार सर आहेत, सतीश ठाकूर सर आहेत. आम्हाला सर तुमचं मंतव्य ऐकायचं आहे, थोडंसं मत ऐकायचं आहे, तुमचे मार्गदर्शन ऐकायचं आहे. ही फर्स्ट एडची आहे. 45 ऑन द बोर्ड. 45. फक्त 10 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. चेंडू हवेमध्ये आहे. बघूया क्षेत्ररक्षक गेला घेतो. येस, इट्स अ कॅच. आणि येथे मात्र रोमांच आहे या सामन्यामध्ये. असं म्हणावं लागेल की एका पीक वरून खाली येताना वेटफारचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वारंवार 9 चेंडू 5 धावा आणि गडी पण बाद झालेले आहेत 4. 3 झाले का सर? 3 गडी महत्वपूर्ण बाद झालेले आहेत. खामकर सर, तुम्ही मैदानात प्राइज लावा आता. मायक्रोडेक्स संघ आता कमबॅक करू शकतो. 5 वर्षाचा इतिहास सांगतोय, 7 वर्षाचा इतिहास सांगतोय की क्रिकेट इज गेम में कुछ भी हो सकता है. आणि मायक्रोडेक्स संघाने ते करून दाखवलेलं आहे. तर या मायक्रोडेक्स संघाच्या अशा पल्लवीत ठेवण्याची जबाबदारी संपूर्णतः या गोलंदाजांवर आहे. 9 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. बराटे साहेब, यशवंत सर, प्राइज अनाउन्समेंट व्हायला हवी सर. फक्त 5 धावांची गरज आहे. जर हा सामना वेटफॉर संघ जिंकतोय तर बराटे सर तुमच्याकडनं काय अनाउन्समेंट आहे? येस येस, जयेश ठाकूर सरांना जे गाईड केलेलं आहे ते आमच्या धनंजय साहेबांनी आणि सतीश साहेबांनी, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. भाई थोडंसं साईडला झाला तर बरं होऊन जाईल. थोडा ए मित्रा, इथे मात्र हळूवाररित्या या चेंडूवर 1 धाव घेण्याचा जो मानस होता तो पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सामना इथे मात्र खूप अजिटेटीचा राहणार आहे. या वर्षी इतिहास बदलणार आहे. कारण आतापर्यंत आपण जर पाहिलं तर मायक्रोडेक्सचा संघ, आपला F11चे संघ, हे संघ सेमीफायनलच्या फेरीमध्ये प्रवेश करायचे आणि जिंकायचे सुद्धा. या वेळेला चित्र वेगळं आहे. फक्त एक टीम F11 संघाकडनं ग्लॅडिएटर ज्याचं नाव आहे ती पुढे आलेली आहे आणि मायक्रोडेक्स संघाकडनं आता जो सामना चालू आहे तो. बाकी सर्व नवीन टीम सेमीफायनलमध्ये आलेले आहेत. तसं सो वेटफार संघ तुमचं अभिनंदन. आणि A18 विशाल कारंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जी टीम चाललेली आहे त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो, अभिनंदन व्यक्त करतोय. आणि संध्याकाळी आपली व्यवस्था झाली तर आपण चांगला कॉमेंट्री करू आणि तुम्हाला जिंकून पण देऊ. असं तसे समालोचक आमले गुणलेखे पण म्हणाले की काय होत असेल तर आम्ही थोडंफार फेरफार करू. होऊच शकतो. हा, पण काहीतरी व्यवस्था करावी लागेल. फुल नाही तर फुलाची बागडे घेण्यासाठी आम्ही तयार आहेत. 4 धावांची आवश्यकता आहे. 46 झालेत. हा, 8 बॉलामध्ये 4 धावा. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टन्सी. ओके, कोणत्याही वेळेला कोणत्याही क्षणामध्ये काही येऊ शकतं. 8 चेंडू 4 धावांची आवश्यकता. राईट आर्म राऊंड विकेट हळूवाररित्या. येथे मात्र मैदानावर खोपलेले खिडे मात्र थोडेसे हल्ले आणि त्यामुळे आंध्रे साहेब खाली पडले. सावरताना स्वतःला काही वांधा नाही, बोलते मी कॅप्टन आहे, जिंकून देईल, टेन्शन घेऊ नका. पण दीपक साहेब जोपर्यंत पैसे लावणार नाही तोपर्यंत आंध्रे साहेब काही जिंकून देणार नाहीयेत. आहेत ना? 2000 रुपयांचं मारती जबरदस्त. 1000 2000 बराटे साहेबांकडे 2000 रुपये पारितोषिक. पुढचा चेंडू. अरे इथे मात्र आता चुरस पाहायला मिळते. गोलंदाजी मात्र सुरेख होताना पाहायला मिळते. खामकर साहेब, प्राइज यायला पाहिजे. प्राइज जर 6 चेंडू 6 चेंडू 4. अरे बापरे. खेळ केलेला आहे जबरदस्त. म्हणजे एक उत्कृष्ट खेळ कसा असायला पाहिजे ज्याच्यामध्ये अप्स अँड डाऊन्स होत असतील तसा हा सामना आहे. मी एक आग्रहाची विनंती करतो सर्वांना की जे कोणी हार्ट पेशंट आहेत त्यांनी कृपया हा सामना पाहू नये.
काही होऊ शकतं, तुमचा हृदयाचा ठोका चुकला की तुम्ही चुकले. सो थोडंसं तटस्थ राहायचंय. आपण ही मॅच हायलाइट पण बघू शकतो युट्यूबच्या माध्यमातून. यशवंत सर, प्राइस है क्या नहीं कुछ? हाँ 1000 रुपया वो अपने लिए खाली. ओके इधर डिस्ट्रीब्यूट कर देंगे. दीपक साहेब आपला आवाज येत नाही सर. हा ना, आमचे पराठे साहेब तर फुल एकदम सांगतायत की आपल्याला जिंकायचंच आहे. यशवंत सर पण बोललेत. येस ना, खामकर सरांनी ते बोलले की 15 किलोचं बोकड देणार. हा सामना जर जिंकला तर 15 किलो बोकड. क्षेत्ररक्षण धुरा लावून घेतलेली आहे. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता. फलंदाज तयार. राईट अबाउट द विकेट. पहिला चेंडू शरीर यष्टीवर आढळतोय. धाव घेण्याची संधी. येथे मात्र धाव चुकतो की काय, आणि येथे मात्र धावशीत झालेला खेळाडू. खूप अप्स अँड डाऊन्स आहेत. रोमहर्षक सामना रंगणार आहे. जबरदस्त. वा, सामना असावा तर असा. पावसाचा पहिला षटक अधुदरीने टाकला होता, त्यामध्ये 6 धावा आल्या होत्या फक्त. त्यानंतर गौरव एक महागडं षटक टाकला गेला, त्यामध्ये 24 धावा आल्या होत्या. त्यानंतर रोहित यांच्याकडे एक षटक हाताळला गेला, त्यामध्ये 13 धावा. आणि गेम चेंजर जर कोणी म्हटलं असेल तर तो म्हणजे कुंदन यांनी 14 षटक हाताळलं आणि फक्त 4 धावा दिल्या होत्या. आणि त्यानंतर मात्र गेम चेंज झालेला असं म्हणावं लागेल. सो रोहित आता मात्र दर्शन मेहर नवीन फलंदाज झालेला आहे. रोहित इथे मात्र गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर गडीवाद करतोय आणि आवश्यकता 5 चेंडूमध्ये 4 धावांची राड आहे. दरम्यान राहुल सर येथे मात्र सुंदर फटका. चेंडू जातोय गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक उपलब्ध आहे. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न मात्र गेला जातोय, परंतु पूर्ण काही होणार नाही. 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 3 धावा. एक मोठा फटका किंवा 3 एकेरी धावा. काय रणनीती असणार आहे काय समजणार नाही. बिकॉज क्रिकेट इज अ गेम ऑफ वन सर्टन्सी. कॉन्सन्ट्रेशन हवा आहे तुम्हाला, इंटेलेक्ट हवा आहे तुम्हाला, रॅपिडनेस हवा आहे तुम्हाला, एंटरटेनमेंट हवा आहे तुम्हाला, टीम वर्क हवा आहे. त्याशिवाय क्रिकेट काही पूर्ण होणार नाहीये. त्यामुळे हे सर्व गुण जर आपल्यामध्ये आणायचे असेल तर मैदानामध्ये उतरावं लागेल आणि तसा खेळ करावा लागेल. या मैदानावर बलाबल्यांची गारद होऊन जाते आणि अशाच क्षणाला तर सांगू शकत नाही. असं हातपाय थरथरतात बोलंदाजी आणि गोलंदाजाचे. आणि कॉमेंट्री करताना पण आपले हार्टबीट्स वर खाली येत असतात. त्यामुळे ज्यांना कोणाला हार्ट पेशंट असेल, हृदयाचा धोका आहे, त्यांनी कृपया मॅच पाहू नये. काय स्ट्रॅटेजी आहे कामकर साहेबांची? खामकर सरांची स्ट्रॅटेजी जबरदस्त आहे की एकदा मॅच जिंकू दे, 15 किलोचं बोकड आणणार म्हणजे आणणार. चला, मैदानामध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण थोडंसं बदल होताना पाहायला मिळतो. दरम्यान पुन्हा एकदा दर्शन आखूड चेंडू बॅकफुटवर येऊन कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. पंचांकडे दाद मागितली गेलेली आहे. पंचाने सांगितलं की नाही. आता मात्र 50-50 इक्वल चान्स आहे. 50-50 इक्वल चान्स आहे जिंकण्यासाठी हरण्यासाठी दोन्ही संघाला. 3 चेंडू 3 धावा. जबरदस्त रोमांच आपल्याला मैदानाच्या चारी बाजूला पाहायला मिळतात. एनजीएल प्रीमियर लीग मधला हा सेमीफायनलचा पहिला फेरीचा सामना आहे आणि यामध्ये 3 चेंडू 3 धावांची गरज. फटका मारलाय. क्षेत्ररक्षक तयार आहे आणि हातामध्ये हा चेंडू जातोय का. येस, इट्स अ कॅच. आणि आता मात्र पुन्हा एकदा रोमांच. चला मैदानाच्या बाहेर. डीजे मायक्रोडेक. मित्रांनो आपण मैदानाच्या बाहेर राहून सर्व काही करायचं आहे. मैदानाच्या आत जायचं नाहीये. आपण मैदानाच्या बाहेर यायचंय आणि जे नाचायचं असेल, गायचं असेल, उड्या मारायचं असेल ते सर्व करूया आपण. पण मैदानाच्या बाहेर मागच्या मीटिंग मध्ये जे काही आपले अनाउन्समेंट झाले होते की कोणीही आपल्या शरीरावरची जर्सी काढणार नाही. जर जर्सी चेंज करायचं असेल तर आपापसामध्ये चेंज करा, पण ती चेंज रूम मध्ये करायचं आहे. ओके, मैदानावर कोणी जर्सी चेंज करणार नाहीये. कोणाचे बायसेप्स किती आहेत, आर्म्स कसे चांगले झालेत ते काही दाखवायचं नाहीये. हा 2 चेंडू 3 धावा. येस, इट्स अ कंपल्सरी चेस मॅच आपल्या नियमानुसार. अच्छा, इक्वल झाले तर काय होतं? सुपर ओव्हर नाही कंपल्सरी चेस करायचं. 50 दिले तर 51 कंपल्सरी काढायचं. सो टाय झाल्यावर पण बेनिफिट बॅटिंग टीमला नाही भेटणार आहे. दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यायचे, सर्वांनीच नोंद घ्यायची आहे की सामना हा कंपल्सरी चेसचा आहे आपल्या नियमानुसार.
50 धावा हे काढायचे आहेत आणि आता 2 चेंडू आणि 3 धावांचं गणित आहे, बरोबर आहे ना? 2 चेंडू 3 धावा, फटका मारला, 1 धाव या चेंडूवर भेटेल. आता मात्र हा भाऊ फोन करतो तुम्हाला, 1 मिनिट थांबा, 1 मिनिट. हा आता हा जो सामना आहे ना तो गोलंदाज दर्शन तांबोरे याची आठवण करून देतो. सेम सिच्युएशन होती कर्णधार शिवराम सर, 1 चेंडू 2 धावाची गरज होती आणि दर्शन तांबोरे गोलंदाजी करत होते आणि त्या चेंडूवर त्यांनी एकही धाव काढू दिला नव्हता. तशी कामगिरी यांना करावं लागेल. अरे कधीतरी नाव येऊ द्या, कधी झालेलं मिळत नाही. हॅलो, हे दर्शन तांबोरे जरा कोणात त्यामुळे सांगितलं बरं होईल. सर हात हे दर्शन तांबोरे स्वतः हात करत आहेत. सो सर्व क्षेत्ररक्षकांना, खेळाडूंना, पंचांना सर्वांना विनंती आहे की हा शेवटचा चेंडू राहणार आहे. या शेवटच्या चेंडूमध्ये 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक भराडे सरांकडनं जर सामना जिंकला तर, आणि नितीन सरांकडनं पण 1000 रुपयाचं पारितोषिक आहे जर वेटफार संघ सामना जिंकतोय तर. चला राईट अप ओव्हर द विकेट, शेवटचा चेंडू, 1 चेंडू 2 धावांची गरज. चेंडू मारलाय, चेंडू हवेमध्ये आहे आणि येथे मात्र जेल होतोय बाद आणि मायक्रोटेक संघ विजयी इन टू द फायनल्स. मेन पिचला सोडून भाई, पिचला सोडून आपल्याला नाचायचं आहे. तिकडे पिच आहेत, टर्फ आहे, त्या टर्फला सोडून आपल्याला नाचायचं आहे. टॉस टॉस चला.